महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री दिल्लीला रवाना झालेले आहेत। मी सध्या भांडूप इथे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे। इथेच त्यांचं राहतं निवासस्थान देखील आहे। आपण पाहतो या ठिकाणी मशाल लावण्यात आलेली आहे। आपला भाऊ संजय दिना पाटील खासदार अशा पद्धतीनं या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत। मात्र संजय दिना पाटील हे काल दुपारीच दिल्लीला रवाना झाल्याची जी माहिती आहे ती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आणि सर्व आवश्यक ते कागदपत्र घेऊन ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळते। आपण पाहतोय की त्यांच्या घरी या ठिकाणी जिथे पार्किंग लॉट आहे त्या ठिकाणी सध्या गाड्या दिसत नाहीयेत आणि एक प्रकारची शांतता या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र दुपारनंतर महत्त्वाची राजकीय घडामोड घडण्याची जी शक्यता आहे ती सुद्धा वर्तवली जाते। शिवसेनेचे 6 खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली दिल्लीमध्ये जोर धरू लागलेल्या त्या संदर्भातले एक पत्र सुद्धा ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देणार असल्याची माहिती आहे। दरम्यान विकास कामासाठी अपेक्षित निधी मिळत नसल्याची भावना, मतदारसंघांमधील कामांमध्ये अडथळे तसेच पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याच्या कारणांमुळे शिवसेनेमध्ये काही खासदार नाराज होते अशी जी माहिती ती सुद्धा आता समोर येऊ लागली आणि याच पार्श्वभूमीवर संजय दिना पाटील यांनी शिवसेनेला रामराम ठोकून आता धनुष्यबाण हाती घेण्याचं ठरवलं असल्याची सुद्धा चर्चा आहे। बघा हा सगळा परिसर आहे संजय दिना पाटील यांचा, हेच त्यांचं घर आहे, कार्यालय सुद्धा आहे आणि या कार्यालय बाहेरचा जो परिसर आहे तो सुद्धा आपण पाहतोय कशा पद्धतीची नीरव शांतता या ठिकाणी सकाळी अनुभवायला मिळते ते देखील आपण पाहतोय। एकंदरीतच संजय दिना पाटील हे आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर प्रसार माध्यमांपुढे ते आपली काय भूमिका मांडणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।